मंडळी आम्ही आता पोहोचलोय गाणगापूरमध्ये. तर हे गाणगापूरमधलंच आहे, पण आता मंदिरात नाही चाललो आम्ही. आता नदीवर चाललो. संगमावर जायचं होतं, पण संगमावर खूप जास्त मोठा पूर आलेला आहे इकडे, त्याच्यामुळे आम्ही संगमावर नाही जात आहे. तर आता इथे नदी आहे ना, त्या नदीवरच चाललो आहे आम्ही. तर चला तुम्ही पण. ओके मंडळी, आम्ही आलो आता गाणगापूरमध्ये, पण इथे भयंकर पूरस्थिती आहे. तर पुढे तुम्हाला मी दाखवेनच. पुलावरून सुद्धा पाणी वाहतंय. जर तुम्हाला इथे यायचं असेल तर पावसाळ्यात येऊ नका, त्याच्यानंतरच या, कारण की इथे कुठेच दर्शनासाठी भेटत नाही. संगमावर तर बिलकुल जाता येत नाही. आम्ही सुद्धा आता आलो आहे, पण संगमावर जाता येणार नाही सांगितलं आहे, कारण की खूप जास्त पाणी आहे इथे. तर मी तुम्हाला पुढे दाखवतेच किती पाणी आहे इकडे. आम्ही चाललो इथून नदीवरती, तर मी तिकडे गेल्यावर तुम्हाला दाखवते किती पाणी आहे, किती फ्लो आहे पाण्याचा जास्त. तर आम्ही आता इथून चाललोय नदीवरती. हे गाणगापूरमधलं आहे. हे सगळे लोक जाऊन येत आहेत फक्त, कारण की आतमध्ये जायला अजिबातच भेटणार नाही. इथे बघू शकता, हा जो पलीकडे जाण्याचा पूल आहे तो पण इतका भरून वाहतोय की आता कोणालाच एंट्री नाही. आम्ही सुद्धा ते बघायला चाललोय. तुम्हाला पण मी दाखवते, पण खरंच पावसाळ्यामध्ये इथे येऊ नका. तुम्हाला दर्शनासाठी यायचं असेल, संगमावर जायचं असेल तर पावसाळ्यानंतरच इकडे या. मंडळी, इथे जी काही पूरस्थिती निर्माण झाली होती त्यांनी हे इतकं घाण सगळं झालंय बघा. इतक्या वरती उंचीवरती पाणी आलं होतं, आणि आता मी तुम्हाला दाखवते नदीची पूरस्थिती काय आहे सध्या. तर आम्ही आता इथे नदीवर आलोय, तुम्हाला दाखवते मी नदीची स्थिती काय आहे. हे बघा, हा इथे पूल आहे, हा इथे पूल आहे. ते पूल पण दुतडी भरून वाहतोय, इतकं पाण्याला फ्लो, जास्त फ्लो आहे. तर तुम्हाला दर्शनासाठी संगमावर सगळ्यांना. तर दुसऱ्या दिवशी आम्ही आता गाणगापूरमध्येच आहोत, आणि सकाळी 3 वाजता दिसते त्याच्यामध्ये, सकाळी 3 वाजता आम्ही उठून दर्शनासाठी चालले, कारण की सकाळी 3ची काकड आरती असते इथे, आणि खूप प्रसन्न वाटतं. तर मी तुम्हाला पण दाखवते, चला तर मग माझ्यासोबत. तर आम्ही सकाळी 3 वाजताच उठून दत्तगुरूंच्या दर्शनासाठी मंदिरात गेलो होतो. सकाळी 3 वाजता दत्तगुरूंची काकड आरती असते. तर खूप छान असं प्रसन्न वातावरण, आणि जास्त लोक नव्हते, गर्दी नव्हती जास्त, कारण बऱ्याच लोकांना माहीत नसतं 3 वाजता काकड आरती असते. पण तुम्ही जर गेलात तिथे तर सकाळी 3 वाजता नक्की जा. तर मंदिराच्या एका समोरच्या लॉजमध्येच आम्ही 1 दिवसासाठी राहिलो होतो, आणि तिथेच खाली एक छान हॉटेल होतं, तिथे नाश्ता वगैरे पण केला. नाश्त्यामध्ये आम्ही खाल्ले होते इडली आणि पोहे, जे की खूप टेस्टी होते आणि खूप छान वाटले. तर खूप सकाळी आम्ही नाश्ता केला होता, कारण आम्हाला पुढे निघायचं होतं, पण काहीच प्लॅन नव्हतं कुठे जायचं. मग ठरलं की पंढरपूरला जाऊया. इच्छा मनात आली की ते लगेच पूर्ण करावी असं म्हणतात, तसंच झालं आमचंसुद्धा. येताना पंढरपूर असं सगळं वाचत आलो होतो. गाणगापूरकडे येताना मग मनात केलं की आपण जाऊया पंढरपूरला. मग विठुरायाने बोलवलंच आहे तर मग जाऊया असं झालं, आणि मग फायनली आम्ही गेलो. पण खूप जास्त गर्दी होती, दर्शन काही आम्हाला विठुरायाच्या चरणांवर डोकं ठेवून नाही मिळालं, कारण की लाईन इतकी मोठी होती की लाईनमध्ये उभं राहिलं असतं तर कमीत कमी 6 ते 7 तास गेले असते, कारण आदल्या दिवशी एकादशी होती. तर केलं आम्ही मुखदर्शन, आणि मग तिथून निघालो आणि गेलो प्रतिशिर्डीला साईबाबांना भेटायला, साईबाबांचं दर्शन करायला, ते पुण्यामध्ये. ते सुद्धा इतकं छान झालं आणि इतकं प्रसन्न झालं, खूप छान वाटलं. तर तुम्हीसुद्धा कधी गेलात तिकडे तर नक्की जा साईबाबांना भेटायला पुण्यामध्ये प्रतिशिर्डीला. तर तिथलं पण वातावरण आणि तिथलं हे सगळं इतकं छान होतं, खूप छान वाटलं बघून, आणि डोळ्यांचे पारणे फिटतील इतकं छान आहे सगळं. तर आतमध्ये गेलो, लाईनमध्ये वगैरे दर्शन घेतलं. तर माझ्या व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, आणि हो, मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का. थँक्यू.